नमस्कार. माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत. देगलूर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमदार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मुस्लिम महिलांचा भाजपला दृढ पाठिंबा. लाडकी बहीण योजनेचा प्रभाव स्पष्ट. देगलूर नगरपरिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक 3 ब मधील श्री भास्कर खंडेराव कांबळे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. या प्रचार मोहिमेत देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या समवेत शिवाजीराव देशमुख बळेगावकर, साखरे साहेब, फिरदोज बाजी, वार्ड क्रमांक 2 अ चे अजीम अन्सारी तसेच शंकर गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. प्रभाग क्रमांक 2 मध्ये घेण्यात आलेल्या आमदार अंतापूरकर यांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भाजपच्या धोरणांना ठाम पाठिंबा दिला. लाडकी बहीण योजनेचा प्रभाग 2 मध्ये मोठ्या प्रमाणात लाभ झाल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये भाजपबद्दल विश्वास वाढला असून या योजनेमुळे आर्थिक सक्षमीकरणाची भावना बळावल्याचा प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांबद्दल सकारात्मकता वाढत असल्याचेही या रॅलीतून स्पष्ट झाले आहे. भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष अजीम अन्सारी यांच्या संघटनात्मक कार्याचा परिणाम म्हणून अनेक मुस्लिम महिलांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दर्शवला. आगामी निवडणूक महिलांचा हा प्रचंड प्रतिसाद पक्षासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांचा उत्साह, महिला वर्गाचे वाढते समर्थन आणि आमदार अंतापूरकर यांच्या नेतृत्वातील प्रचार यात्रेला मिळत असलेली साथ यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय शक्यता अधिक बळकट होत असल्याचे दिसत आहे. पाहता भाजपाकडून सुद्धा प्रचार यंत्रणा खूप वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना आपण डोर टू डोर प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. आणि आज या ठिकाणी दर्ग्याच्या ठिकाणी पावन स्पर्धेला सुद्धा आपण अभिवादन केलेलं आहे. काय सांगता सर? आम्ही आता दर्ग्याला अभिवादन करून त्या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या साठी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना केली. निश्चितपणे गेले काही दिवस झालं आम्ही या देगलूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार अगदी जोमाने करीत आहोत. आमचे वरिष्ठ नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देगलूर शहरामध्ये आमच्या विधानसभेचे प्रमुख शंकरजी कंतेवर साहेब, आता आमच्यासोबत अशोकजी साखरे साहेब आहेत, आमचे पंचायत समिती सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर साहेब आहेत. आमच्या देगलूरमधील सर्वच उमेदवार, आता सर्वांचीच नावं आहेत याच्यामध्ये. आज आम्ही सर्व डोर टू डोर प्रचार आम्ही गेले काही दिवस झाले करतो आहे. आणि आज प्रचार करताना आम्ही दर्ग्याच्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी आम्ही आशीर्वाद दर्ग्याचे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. आम्ही ह्या परिसरामध्ये गेले माझ्या या मागच्या टर्ममध्ये मी या ठिकाणी विकास निधी जरूर दिला होता. यापुढेही दर्ग्याच्या विकासाकरिता, सुशोभीकरणाकरिता माझ्याकडून लागेल तो निधी या दर्ग्याच्या परिसरासाठी निश्चितपणे माझ्याकडून देण्यात येईल, मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. मागच्या काळामध्ये या ठिकाणी बोरवेलचा प्रश्न होता. माझ्याकडे ह्या नागरिकांनी, येथे येणाऱ्या भाविक भक्तांनी बोरवेलचा प्रश्न माझ्यापुढे मांडला होता. तोही बोर या ठिकाणी अगदी यशस्वीरित्या झाला. खूप जास्त पाणी या ठिकाणी बोरला लागलं. ही देवाचीच कृपा आहे. ही आपल्या सरकारची, दर्गाच्या सरकारची आपली ही कृपा आहे म्हणता येईल आपल्याला. निश्चितपणे येत्या काळात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व तमाम उमेदवारांना ही देगलूर शहरातील नागरिक ही मोठ्या मताधिक्यानं आशीर्वाद देऊन निवडून देण्याची मला खात्री आहे. विशेष करून म्हणजे आम्ही सर्व जाती धर्माचे उमेदवार या देगलूर शहराचे आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे 4 उमेदवार आम्ही दिले. त्यात आमचे मौलवी साहेब सुद्धा आहेत आणि प्रत्येक धर्मातून आहेत. कुठली जात अशी शिल्लक नाही की आम्ही त्याच्यात उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे आम्ही या देगलूरचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक सलोखा राखून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक स्लोगनच आहे, सबका साथ सबका विकास, या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निश्चितपणे काम करीत आहोत. आणि देगलूरच्या सर्व विकासासाठी मागच्या काळात देखील आमच्याच माध्यमातून देगलूरला अनेक विकास काम या ठिकाणी देण्यात आले होते. काही लोक फक्त त्याचं श्रेय लाटण्याचं काम फक्त फिरून करत आहेत, त्यांचं काहीच त्या ठिकाणी योगदान नाही. मात्र आमच्या काळामध्ये जी आम्ही कामं दिली होती तीच आज देगलूरच्या शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेली आहेत. येत्या काळात सुद्धा राज्यामध्ये सरकार आमचं आहे, केंद्रामध्ये सुद्धा सरकार आमचं आहे. देगलूरच्या विकासासाठी कसली कसूर कमी पडणार नाही, मी या ठिकाणी तमाम देगलूरकरांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो. धन्यवाद. सर, खरं तर बाकी पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, नगराध्यक्षपदाचे लवकर घोषित करण्यात आले होते, परंतु आपल्या पक्षाकडून याला विलंब चांगला प्रश्न आहे.
तर यामागची नेमकी कारण काय चांगला आहे प्रश्न का? आहे. विरोधकाचं असं म्हणणं आहे की त्यांना उमेदवारच मिळाला नाही, अशा पद्धतीची टीका केली जाते. या टीकेला उत्तर म्हणून आपण काय सांगाल सर? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्या सर्व निवडणुकांच्या अधिकृत उमेदवारांची नावं घोषित हे एकाच तारखेला झाली, 17 तारखेला. त्यामुळे त्यामुळे माझं काय म्हणतो, पूर्ण महाराष्ट्राचं म्हणा आपण ही अशा प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा उशीर झाला किंवा आमच्याकडे उमेदवार नव्हता हे केवळ भंपक ज्या गोष्टी आहेत, ज्या विरोधकांकडे आता पर्याय नाही आहे, काय बोलावं जनतेपुढे. कारण भारतीय जनता पार्टीच्या जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे. लाडकी बहीण योजना असेल, घरकुल योजना असेल आणि अन्य विकास कामं असतील, ही भारतीय जनता पार्टीची आज घरोघर पोचलेली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे आज भारतीय जनता पार्टी आहे, जे काम चालू आहे ते पुसण्यासाठी काहीतरी एक व्यूहरचना हे विरोधक हे सारखी आखत असतात. त्यातला हा एक छोटासा भाग आहे. तर जनतेला येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की मी या भागाचा विधानसभेचा सदस्य या नात्याने माझ्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने कमळ ह्या चिन्हावरती निवडून देऊन 2 तारखेला सर्वच्या सर्व उमेदवार आपण निवडून द्यावे. देगलूरच्या विकासासाठी मी स्वतः या ठिकाणी कटिबद्ध राहून माझ्या ह्या देगलूरच्या सर्व आणि कोंडलवाडीच्या सर्व उमेदवारांना नागरिकांना त्या ठिकाणी निवडून आणून द्यावं आणि त्या भागाचा विकास मी माझ्या स्वतःच्या वतीनं होईल त्याच्या जास्त पटीने मी करून द्यायची मी या ठिकाणी ग्वाही देतो. प्रामुख्याने आपल्या पक्षाकडून जे उमेदवार देण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात आपण काय सांगता सर? भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे दिलेले उमेदवार आहेत हे सगळे अगदी नवखे, फ्रेश, तरुण, सुशिक्षित चेहरे आहेत. या देगलूरच्या कायापालट करण्याची, आपल्या वॉर्डातील विकास करण्याचं एक विजन प्रत्येक उमेदवारापुढे आहे आणि त्या उपरी विरोधकांनी जे उमेदवार जे प्रस्थापित दिले आहेत, लोक त्यांना कंटाळलेले आहेत. आज आम्ही वॉर्ड टू वॉर्ड, गल्ली गल्ली फिरताना तेच उमेदवार बघून लोकांना सुद्धा आज कंटाळलं आहे. त्यांनी कुठलंच विकास काम केलं नाही. 5 वर्षात त्यांनी कधी पुन्हा गल्लीत तोंड दाखवलं नाही. अशा प्रकारची नाराजगी सूर आज जनतेमधून दिसत आहे. त्यामुळे माझ्या ह्या नवख्या उमेदवारांना सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडून एक चांगला प्रतिसाद या निमित्तानं येतोय. यांनी एक धर्मद्वेष म्हणून अनेक पसरवलेला आहे. मुळात तसं नाही. आमच्याकडून आपण दिलेले उमेदवार हे सर्व जाती धर्माचे आहेत. आपण पाहून घ्या आणि विकासाचा दृष्टिकोन आहे आणि सर्वसामान्यात आहेत विशेष म्हणजे. आणि देगलूरची जनता ही सर्वसामान्यांना निश्चितपणे आशीर्वाद देणारी आहे. या मोठ्या धनधानग्यांना बळी पडणारे निश्चितपणे नाही. हे केवळ पैशाच्या जोरावर या ठिकाणी निवडणूक करत आहेत आणि देगलूरची जनता हे सर्व पाहत आहे. आणि निश्चितपणे येत्या काळात ह्या पैशाच्या जोरावरती जी त्यांना मस्तीने जे आज वक्तव्य करत आहेत त्यांना हाडून पाडायचं काम ही देगलूरची जनता निश्चितपणे या देवाच्या आशीर्वादाने निश्चितपणे करणार आहे. मी आपल्याला खात्रीशीर सांगतो. धन्यवाद.